धावा खर्च केल्या. धनाजी या आपण आणि बालूमामा स्पोर्ट मानाचा वाडा आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. चला या नेक्स्ट मॅच साठी आपण आवाज ऐकणार आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर यांचा. धन्यवाद गणेश केसरकर सरांचा आवाज आपण ऐकत होतो. आणि पुढील सामना आपण पाहणार आहोत सह्याद्री 11 जुगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये आई पिसाई स्पोर्ट पिशवी. सह्याद्री 11 जुगाई संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत. आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. 4 षटकांसाठी 16 मिनिटांचा अवधी असेल. 12:25 पहिला बॉल पडेल असा मी कन्सिडर करतोय. आणि तदनंतर 16 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला पूर्ण करणं अनिवार्य असेल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. चला 12:25 झालेले. टायमर सुरू झालेला आहे तुमचं. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती येत आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या खाली पोहोचतायत आणि 2 धावांचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. मॅच थांबवा विनंती आहे. दोन धावा धावपलकावरती आहेत. मयूर आणि अण्णासाहेब जोडी मैदानावरती आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 2 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल. गोलंदाज संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेत बॉलला खेळतायत. सेल टिपला जाईल आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. माफ करा हा बॉल आणि विकेट इथे आहे परंतु डॉट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस कमालीचा फटका आहे. ऑन साईडला बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा.
वेळेस मात्र आणखी एक बॉल डॉट. तर सार्थक कोटकर आपण मैदानावरती खेळताना पाहतोय त्यांना, आणि स्केटिंगमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी स्टेट लेवलपर्यंत, नॅशनल लेवलपर्यंत स्केटिंगमध्ये गोल्ड मेडल त्याने जिंकलेले आहेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय फलंदाज क्लीन बोर्ड. व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज. अप्रतिम बॉल आहे, विकेट आली आहे, फलंदाज बाद. नऊ धावा धावबलकावरती आहेत. पहिला धक्का लागलाय आणि एससीए मध्ये सर्वात कमी वयातील खेळणारा खेळाडू सार्थक मैदानावरती असेल. नऊ धावा धावबलकावरती आहेत. तर 8 वर्षाचा खेळाडू तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. स्केटिंग या खेळामध्ये अतिशय प्रावीण्य कमी वयामध्ये या खेळाडूने मिळवलंय आणि सध्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती संग्राम यांना आपण पाहतोय. संग्राम डाकरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावबलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. चला सीमारेसच्या बाहेर थांबायचं विनंती आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. आणखीन एक मॅक्सिमम तुम्हाला पाहायला मिळालाय. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय धनाजी यांना. पाठीमागच्या सामन्याचा सन्मान्य श्रीमान लक्ष्मणजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. टी शर्ट आपण देणार आहोत धनाजी यांना. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. टी शर्ट ज्या ज्या खेळाडूंना मिळालेत त्यांना विनंती आहे दुसऱ्या डावामध्ये ते टी शर्ट आपण परिधान करायचेत. हे देखील महत्त्वाची सूचना आहे. गोलंदाज संग्राम. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या एजला बॉल लागलाय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. सागर डाकरे यांचं लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. हा बॉल डॉट असेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. संग्राम गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल समोर फोर्स केलाय. कमालीचा फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळत लॉंगअप आणि लॉंगांच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 लॉस ऑफ दी 1 विकेट. अण्णासाहेब अगदी लवकर बाद झालेत. मयूर यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल फुल्लर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. बॉलच्या दिशेने खूप वेगाने आलेत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली आहे. संग्राम बॉलला गॅदर करू शकले नाहीत. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि पुन्हा एकदा संधी हुकते धावबाद करण्याची. 2 वेळेस संधी निर्माण झाली आहे. दोनही एंडला रनआउट होऊ शकले असते आणि परंतु इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. संग्राम डाकरे गोलंदाजी ट्रॅकवरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा आज सामना आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. गोलंदाजी करणारी टीम 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस होता. पंचांकडे जरूर पाहिले आशाभूत नजरेने परंतु पंचांवरती त्याचा परिणाम नाही आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. डीप होणारा बॉल होता आणि त्याचमुळं मग मात्र पंचांनी इथे एक धाव घोषित केली आहे. डीप होणारा बॉल होता. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत. 20 धावा. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. मयूर यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली मयूर यांच्या माध्यमातून. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत, चांगला झेल आणि खासियत आहे सॉफ्ट हँड आहेत संग्राम डाकरे यांचे, झेल टिपलाय, आली आहे सफलता. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 2 विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 20. करायचंय गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. सह्याद्री 11 जुगाई आणि आई पिसाई स्फोट पिशवी असा सामना पाहायला मिळतोय. खरं तर हा पहिल्या राऊंडचा 6वा सामना मैदानावरती सुरू आहे आणि दर्जेदार क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालंय. थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल इथे ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती आणि धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉल डॉट. बॅटिंगसाठी विनोद आणि मयूर ही जोडी मैदानावरती आहे. मयूर यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत, आपण पाहिलेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना देखील पाहिलेत. अप्रतिम सुरुवात मयूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा गुरव आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, बॉलच्या दिशेने थोडेसे आले नाही आहेत आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल आणि आता मात्र कृष्णा गुरव यांची जागा रिप्लेस केली गेली आहे. संग्राम डाकरे यांच्या माध्यमातून कृष्णा गुरव यष्टींच्या पाठीमागे येताना पाहायला मिळत आहेत आणि संग्राम डाकरे क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पोहोचले. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. गोलंदाज सुनील यांनी मात्र धावांपासून वंचित ठेवले. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा आल्यात. मयूर यांनी सुरुवात चांगली केली होती परंतु अगदी मधल्या षटकांमध्ये थोडीशी बॅट थंड झालेली पाहायला मिळते त्यांचे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. यावेळेस देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाहीये. सागर डाकरे खूप वेगाने बॉलपर्यंत पोहोचतायत आणि इथे एकच धाव प्राप्त होईल. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. जर विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर सह्याद्री 11 जुगाई संघाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालंय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 23. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॅटिंग एंडवरती आता विनोद आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळत आहेत ॲज अ स्ट्रायकर. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. आणखी एक बॉल डॉट आलाय. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मधला धावफलक आपल्या जागेवरती स्थिर आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये एक षटकार आला. संकेत यांच्या विरोधामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. एक सफल झाली, त्यामध्ये देखील एक षटकार येताना पाहायला मिळालाय. परंतु या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ज्यावेळेस देखील चांगला फटका डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. एक धाव प्राप्त झाली आहे. संग्राम तिथे आहेत. फेकी अप्रतिम पाहायला मिळाली आहे परंतु तरी देखील 2 धावा प्राप्त झाल्यात. क्षेत्ररक्षक बदललाय परंतु थोडेसे लेट थ्रो केला संग्राम यांनी आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. तर हा दुसरा ब्रेक आहे. फलंदाजी करणारी टीम आपण देखील सहकार्य करायची विनंती आहे. सन्मान्य श्रीमान संतोषजी पानकर साहेब आणि रामचंद्रजी कडव साहेब या 2 मान्यवरांचं आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान्य श्रीमान विनायकजी कडव साहेब यांचं देखील आगमन झालंय. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर पाहुण्यांचं
या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान भरतजी कडव, सुरेशजी मोरे साहेब या देखील मान्यवरांचं आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजय कासार गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅटच्या एजला बॉल लागतोय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे, एक धाव तिथे घेतली नाहीये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झालाय आणि स्ट्राईक होल्ड करतायत मयूर अंतिम षटकामध्ये. आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल डॉट दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटची 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावपलकावरती आहे. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट खूप वेगाने बॉल चाललाय. वेगवान आउटफील्ड त्या दिशेने आणि बॉल मात्र ट्रॅव्हल होईल अगदी डीप फाईनल क्षेत्रामध्ये. बॅटच्या एजला लागून हालाय चौकार. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. 29. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप झालाय आणि हा बॉल देखील जाईल सीमारेषच्या पलीकडे. 2 खेळाडूंमध्ये तिथे ताळमेळ नव्हता आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. पंचांचा निर्णय ना बाकी आहे. निर्णय सांगा तिकडे बाउंड्रीवरचे क्षेत्ररक्षक. निर्णय सांगायचा विनंती आहे. चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती. त्याला 16 मिनिटं झालेले आहेत. एक अतिरिक्त खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. एका धावेचा प्रयत्न आहे. इथे मात्र धावबाची संधी होती, ती संधी देखील हुकली आहे. 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि रनआउटची संधी पुन्हा एकदा क्रिएट झाली आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. तर तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र पंच गेलेले पाहायला मिळत आहेत. तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. DRS ची मदत मात्र पंचांच्या माध्यमातून घेतली जाते. रनआउट साठी हा DRS कॉल आहे. फलंदाज धावबाद आहेत. चला तिसऱ्या पंचांनी कन्फर्म केलं की रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल या डावामधला शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजय आहेत. बॅटच्या एजला बॉल लागला. इथे आली सफलता. फलंदाज बाद.
पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर 2 लगातार चौकार आले, त्यानंतर 1 रन आणि रनआउट, त्यानंतर विकेट आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज लालू मैदानावरती. हा बॉल वाईड आहे, वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धाबेने धावफलक पुढे जाईल. 35 धाबा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धाबा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल अद्याप शिल्लक आहे या षटकामधील. धावफलकावरती धावा आहेत 35. आणि इथे देखील रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. 35 धावा ॲज इट इज राहतील. 36 धाब्यांचं लक्ष आहे. 36 इज द टार्गेट. सह्याद्री 11 जुगाई संघासमोर 36 धाब्यांचं लक्ष असेल. चला पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय VCC बर्की आणि SKC धुमकवाडी दोन्ही संघांचे संघनायक, आपला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉससाठी यायचे. VCC बर्की आणि SKC धुमकवाडी दोन्ही संघांचे संघनायक, आपल्या विनंती, आपण या ठिकाणी टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे. VCC बर्की आणि SKC धुमकवाडी. चला, SKC धुमकवाडी संघाचे संघनायक आणि VCC बर्की संघाचे संघनायक, आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय, विनंती आहे. चला, बॅट्समन देखील लगेच पाठवायचे, विनंती आहे. सह्याद्री 11 जुगाई, आपण त्वरित आपले फलंदाज मैदानावरती पाठवायचेत. तर टॉस आपण संपन्न करतोय. एका बाजूने SKC धुमकवाडी आणि एका बाजूने VCC बर्की. टॉस केला जाईल. सन्माननीय आनंदजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा आलाय. तर टॉस जिंकला SKC धुमकवाडी संघाने. विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम फलंदाजी करू. तर बॅटिंग करण्याचा निर्णय आपण काय घेतला त्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? सकाळपासून आपण पाहतोय की चेस करणं थोडं मुश्किल आहे, म्हणून आम्ही बॅटिंग घेतोय. टॉस जर जिंकला असता तर VCC बर्की संघाचा काय निर्णय असता? आम्ही पण बॅटिंगच घेतली असते. आता बॉलिंग करायची, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखू त्यांना. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या ठिकाणी टॉस संपन्न झालाय आणि SKC धुमकवाडी संघानं टॉस जिंकलाय, ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि आता आपण जातोय विद्यमान सामन्याकडे. चला, 12:49 सामन्याला सुरुवात झाली पाहिजे. छत्तीस धाव्यांचं लक्ष आहे आणि 12:49 सामन्याला सुरुवात होती. पहिला बॉल ऑफ बाहेर. समोर उभे असलेले सर्वांना विनंती, आपण बाजूला यायचे.
पहिला बॉल डॉट आला. यावेळेस मात्र आक्रमण करतायत संग्राम डाकरे. बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल टिपतील. आली आहे सफलता. संग्राम डाकरे शून्यावरती बाद. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आली आहे विकेट. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानावरती जायचे आपण. अतिरिक्त वेळ घेऊ नका. 12 वाजून 49 खरं तर आपण या ठिकाणी या दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. पहिली विकेट आली आहे. सुनील पाटील नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती बातचीत जरूर केली आहे. लक्ष खूप मोठं नाही आहे. 36 धाव्यांचं लक्ष. 35 धावा पहिल्या डावामध्ये बनलेलं आपण पाहिल्यात. संकेत यांनी 9 धावा खर्च केल्या. संग्राम यांनी 11 धावा खर्च केल्या. एक सफलता दोघांच्या नावावरती. सुनील यांनी केवळ 5 धाव्यांचं षटक टाकलं आणि अंतिम षटकामध्ये अजय यांनी 10 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज सुनील मैदानावरती पोहोचत आहेत क्रमांक 3 वरती. त्यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न आहे. कदाचित बॅटचं एज देखील लागलं होतं आणि त्यामुळेच तिथे एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने या डावाची सुरुवात झाली आहे. एक धाव धावपलकावरती आहे. बॅटिंगसाठी कृष्णा गौरव आता सज्ज होत आहेत. एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अण्णासाहेब गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस चांगला फटका आहे. कव्हर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. एकूण 3 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 36 धाव्यांचं लक्ष. 4 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंगसाठी कृष्णा गुरव आणि सुनील पाटील ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अण्णासाहेब. 4 धावा धावपलकावरती. त्यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळतायत. फटका अप्रतिम आहे. बिटवीन द गॅप बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप पॉइंट रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फलंदाज सुनील पाटील यांच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषच्या पलीकडे. चौकार. आठ धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली सह्याद्री इलेव्हन जोगाई संघाची. शून्यावरती बाद झाले होते संग्राम, परंतु आता 8 धावा धावपलकावरती आहेत. 36 धाव्यांचं लक्ष आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि यावेळेस मात्र लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला आहे. सुनील पाटील यांच्या बॅटमधून धावपलक जाऊन पोहोचेल. 12 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 12. बारा धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 12 धावा धावपलकावरती आहेत. फुलटॉस बॉल कृष्णा गुरव यांच्यासाठी आणि फुलटॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केलाय कृष्णा गुरव यांच्या बॅट मधून. मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिलाय आणि खरं तर या असोसिएशन मध्ये सर्व स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर हा किताब कृष्णा गुरव यांनी जिंकलाय. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. सध्या शाहूवाडी तालुक्यातील बेस्ट बॅटर कोण असेल तर कृष्णा गुरव आहेत. त्यांच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 18 धावा धावपलकावरती आहेत. 36 धाव्यांचं लक्ष आहे. 1.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 18. गोलंदाज मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 18 धावा धावपलकावरती.
हा बॉल देखील फुलटॉस होता, समोर खेळलेत, हवेत बॉल गेलाय आणि हा देखील बॉल जाईल सीमारेसच्या पलीकडे. कृष्णा गुरव यांच्या बॅट मधून 2 consecutive in a row सिक्सेस. सन्माननीय अनिकेतजी माने साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील महत्त्वपूर्ण घटक ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्रीमान अनिकेतजी माने साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. यावेळेस प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्रिकेटसाठी खूप अतोनात मेहनत अनिकेत माने यांनी पाठीमागच्या काही दिवसांमध्ये असोसिएशनमध्ये केलेली आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका कृष्णा गुरव यांच्यासाठी. हा व्हॉलीबॉल सरळ बॅटने आक्रमण करतायत. तिसरा षटकार या षटकामधला आलाय. कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून आक्रमण षटकार. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस मात्र प्ले अँड मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळते. कृष्णा गुरव यांनी आक्रमक सुरुवात इथे केलेली पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेरा बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळाला आहे आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30. 3 षटकार आपण पाहिलेत कृष्णा गुरव यांच्या बॅटमधून आलेले. अप्रतिम बॅटिंग सुनील पाटील यांची देखील पाहायला मिळाली. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि कृष्णा गुरव यांनी देखील एक्झॅक्टली तोच प्रयत्न केलाय. ते देखील सरळ बॅटनेच खेळतायत. 30 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता आहे सह्याद्री 11 जुगाई संघाला. उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 6 धाब्यांची आवश्यकता इथे असणार आहे. सन्माननीय सहदेवजी पानकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि रासाई लोकनाट्य नमन मंडळाचे ते उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.